नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। आपण आज बघणार आहोत 145 वर्ष जुना असा याडणी नावाचा पदार्थ। हा पदार्थ खूप प्रोटीनयुक्त, जीवनसत्वयुक्त, शिवाय आपल्या लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी खूप उपयुक्त असा पदार्थ आहे। याला आपण प्रोटीन रिच मिलेट सुद्धा म्हणू शकतो। डोसा वगैरे हा प्रकार उत्तपम सारखा आहे, छोटे छोटे पॅनकेक सारखा। तर हे आपल्या लहान मुलांना टिफिनसाठी द्यायला खूप योग्य आहे। तर हा प्रकार कसा करायचा हे बघूया। तर चला आपण आज याडणी हा पदार्थ करूया। तो कसा करायचा हे बघूया चला। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। इथे आता आपल्याला याडणी करण्याकरता इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे, पाऊण वाटी तांदूळ घेतले आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, 1 टेबलस्पून उडीद डाळ, 1 टीस्पून मेथी दाणा घेतला आहे। तर आता याला आपण 2-4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। पहिले इथे मी एक पातेलं घेतलं आहे, याच्यामध्ये आपण चना डाळ, मूग डाळ, तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणा हे सगळं आपल्याला स्वच्छ आता पाणी घालून धुवून घ्यायचं आहे। 1-2 पाण्याने असं स्वच्छ धुतल्याने याच्यावरची धूळ वगैरे निघून जाते। मी हे धुवून घेते पहिले स्वच्छ। याच्यावरती हे धूळ वगैरे आपण फेकून द्यायचं हे पाणी। आता इथे मी आता डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे। आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, आपण इथे तांदूळ वापरले आहे, याच्या ऐवजी तुम्ही जर भगर त्याच प्रमाणात वापरली ज्या प्रमाणामध्ये आपण तांदूळ वापरले आहे तर आपले याडणी हे खूप पौष्टिक होतात। कारण की भगर मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असते। तर तुम्ही भगर वापरली तरी चालेल। आता आपण हे 5-6 घंटे भिजवायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया स्वच्छ आणि याला 5-6 घंट्यासाठी भिजवायला ठेवून द्यायचं आहे। ते बघू शकता आता तुम्ही आपली डाळ आणि तांदूळ छानपैकी भिजल्या गेलेली आहे। आता याला आपण मिक्सर मध्ये काढून घ्यायचं। आता मी एक मिक्सरचं पॉट घेतलं आहे, याच्यामध्ये आपण ही सगळी डाळ टाकून वाटून घेणार आहे। याच्यात मी सगळी डाळ टाकून देते। आता याच्यामध्ये आपण किंचित पाणी टाकून द्यायचं आहे आणि ही डाळ आणि तांदूळचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे। हे वाटून घेते, बघू शकता इथे मी आता वाटून घेतलेलं आहे। असंच बारीक वाटून घ्यायचं। इथे मी सगळी डाळ आणि तांदूळ वाटून घेतले आहे, एका पातेल्यामध्ये काढून घेतले आहे सगळं। आता हे रात्रभर आपल्याला इडली डोस्यासारखं आंबवायला ठेवून द्यायचं आहे। इथे आता दुसरा दिवस झालेला आहे। आपण रात्रभर हे किनवण्यासाठी ठेवलं होतं। आपण बघूया आता हे झालं की नाही ते। इथे बघू शकता आपलं पीठ छान आंबलेलं आहे। किती छान जाळी पडत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे। इथे मी आता काही साहित्य घेतलेले आहे त्यात टाकायसाठी। इथे मिरच्या घेतल्या आहे आपल्या आवडीप्रमाणे, अद्रकचा छोटासा तुकडा घेतला आहे, 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर
याचं पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं साहित्य टाकून दिलं आहे। यात आता पाणी न घालता आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। इथे मी आता सगळं साहित्य वाटून घेतलेलं आहे पाणी न टाकता। बघू शकता तुम्ही, असंच तुम्हालाही वाटून घ्यायचं आहे। आता आपण या याडनीच्या पिठामध्ये हे केलेलं वाटून टाकून द्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे घट्ट आहे थोडंसं, याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। ज्या मिक्सरमध्ये आपण ते साहित्य वाटलं होतं त्याच्यामध्येच आपण पाणी घालून घेणार आहे आणि तेच पाणी याच्यात मी पाणी घालून घेतलं आहे। आता हेच पाणी आपण याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे। मी आता हे मिक्स करून घेते। इथे बघू शकता आता मी छान पीठ मिक्स केलेलं आहे। तर एवढी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्या बॅटरला। इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून। आता आपण याडनी करायला सुरुवात करूया। इथे आता आपल्याला पहिले कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। आपली याडनी पौष्टिक बनवासाठी इथे आपण भाज्या घेतल्या आहे। इथे गाजर घेतलं आहे, कांदा घेतला आहे, याला बारीक बारीक चिरून घेतलं आहे। कोथिंबीर आणि कढीपत्ता याला बारीक चिरून घेतलं आहे। हे आपल्या डोळ्यासाठी खूपच चांगलं असते, गाजरही डोळ्यासाठी चांगलं असते। याच्यामध्ये तुम्ही जर लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही भरपूर भाज्या टाकू शकता, जसं शिमला मिरची, अजून तुम्हाला कोणत्याही भाज्या आवडत असेल त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। इथे आपण तवा गरम करत ठेवलेला आहे। आपला तवा गरम झालेला आहे। आता याला छान तेल लावून घ्यायचं आहे पहिले। तुम्ही जर लहान मुलांना देत असाल तर तुम्ही छोटे छोटे पॅनकेक सारखे करू शकता। इथे मी छोटे छोटे पहिल्यांदा करून दाखवते। कारण की मग हे असे पॅनकेक सारखे केले की आपले लहान मुलं आवडीने खातात। याच्यामध्ये डाळी आहे, भाज्या आहे। आपले लहान मुलं भाज्या किंवा डाळी खात नाही, तर हे ऑप्शन चांगलं आहे मुलांसाठी। इथे मी गाजर टाकले आहे, चार कांदा टाकून द्यायचा आहे आणि कोथिंबीर पण टाकून द्यायची आहे, कढीपत्ता कोथिंबीरचं सारण। आणि याला छान साइडने असं तेल सोडून द्यायचं आहे। थोडं वरती सोडून द्यायचं आहे म्हणजे आपल्या भाज्या छान शिजतात, खमंग होतात छान। आता याच्यावर आपण झाकण ठेवून 5-10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। इथे आता 5-10 मिनिटं झालेले आहे। आपण बघू आपलं झालं की नाही ते। बघू शकता छान दुप्पट झालेले आहे, छान खालच्या बाजूने शिजले आहे ते। आता याला आपण पलटून घेऊया। आपली खालची बाजू छान शिजल्या गेलेली आहे। आता हे सगळे पॅनकेक आपण पलटून घेऊ। हे याडनीचा प्रकार खायला पौष्टिक, रुचकर आणि पौष्टिक आहे, म्हणून तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला वगैरे देऊ शकता। आपले मुलं भाजी पोळी खायला कंटाळा करतात,
आणि जर तुम्ही असे करून दिले त्यांना सकाळी टिफिनमध्ये तर ते आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये छान सकस आहार जातो, पौष्टिक आहार जातो. म्हणून असे पॅनकेक तुम्ही आवर्जून करून द्या आपल्या लहान मुलांना. आता आपण ही बाजू पण शिजून घेऊया. थोडंसं तेल वरून सोडून देऊ आणि यालाही छान 5-7 मिनिटं होऊ द्यायचं आहे. आता 5-7 मिनिटं मी हे होऊ देते. आता 5-7 मिनिटं झालेले आहे. आता आपण बघूया आपण दुसरी बाजू झाली की नाही ते. बघू शकता ही छान शिजल्या गेलेली आहे आणि दिसायला किती छान टेम्पटिंग दिसत आहे. जेवढं टेम्पटिंग आहे तेवढंच पौष्टिक आहे आणि खायला रुचकर आहे. तर हे आपल्या लहान मुलांच्या टिफिनसाठी पॅनकेकसारखे करायचे आहे. आणि जर तुम्हाला ब्रेकफास्टसाठी करायचं आहे तर ते सांगते तुम्हाला. इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि सकाळी सकाळी आपल्याला पौष्टिक न्याहारी पाहिजे असते ब्रेकफास्ट, तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. हा पदार्थ असा आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. तर तुम्ही ब्रेकफास्टला या प्रकारे करू शकता. याच्यावर आपल्या भाज्या टाकून द्यायच्या आहे छान भरपूर प्रमाणामध्ये. कांदा, याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. कोथिंबीर, हे सगळं टाकून द्यायचं आणि याला त्याचप्रमाणे 5-6 मिनिटं वाफ काढून घ्यायची. इथे आता आपले 2-3 मिनिटं झालेले आहे. आपण बघू शकता आपली यांडी छान पैकी शिजलेली आहे. वरती आता याला पण छान तेल लावून घेऊ. साइडनी पण तेल लावून घ्यायचं आहे. आणि याला पलटून द्यायचं. आता बिलकुल तव्याला चिपकत नाही, लवकर निघते. हा एक उत्तपम सारखाच प्रकार आहे, पण आपला हा पारंपरिक प्रकार आहे. याला पण होऊ द्यायचं आहे. खालच्या बाजूनी आपण होऊ देऊया. इथे आता आपले 5-6 मिनिटं झालेले आहे. आपण बघूया आपले झालं की नाही खालच्या बाजूला. वाव, छान आपल्या भाज्या शिजलेल्या आहे. छान तांबूस कलर आलेला आहे याला. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळं करून घ्यायचे आहे. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली याडणी. हे तुम्ही सर्व करू शकता. डाळीची चटणी, खोबऱ्याची चटणी खायला खूप खमंग रुचकर वाटते आणि पौष्टिकही असते. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा.